नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढ्या महिन्यानंतर सेम प्रेम दाखवलं आणि ह्याला बोलतात खरी फॅमिली, ह्याला बोलतात खरे सबस्क्रायबर्स, जे की माझ्याशी अजूनसुद्धा जोडून आहे. भले मी व्हिडिओ टाकत नसलं तरी थोडंफार इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुमच्याशी कनेक्ट होतो. पण जे काही व्ह्यूज मला मागच्या व्हिडिओला आलेत मोठं ब्लॉगला, नक्कीच तुम्हाला आवडला असं. एवढा पण सिनेमॅटिक टाईप एवढं पण भारी नाही बनला, कारण की फर्स्ट ब्लॉग होता आहे. पूर्ण ब्लॉग तर मी बोललोच की ॲडजस्टमेंटमध्येच गेला आणि माझी हालत तुम्ही बघितली शेवटला कशी होती एंड करताना. तर मित्रांनो, आज रक्षाबंधन आहे. ब्लॉग बघणाऱ्या माझ्या सर्व बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असंच प्रेम करा, असंच सपोर्ट करा. चॅनलला नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की तुमचा मराठी भाऊ नक्कीच प्रयत्न करतोय काहीतरी नवीन आणण्याचं तुमच्यासमोर. आणि आज असंच एक नवीन गोष्ट तुमच्यासमोर आणणार आहे. आपण चालू एका ठिकाणी जिथे बघून कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येऊ शकतं, कारण की आज आपला ब्लॉग आहे थोडीफार मदत. ॲक्च्युली आपल्याला सिंपती वगैरे घ्यायची नाही, पण म्हटलं सुरुवात केली तर कंटिन्युटीसाठी ब्लॉग बनवतोय. आणि आजचा दिवस पण चांगला आहे, रक्षाबंधन आहे, आपण काम पण चांगलं करणार आहे. तर चला बघूया पुढे काय होतं, कसं काय होतं. आपल्यासोबत अजून एक जण जुळणार आहे, त्यांच्याशी सुद्धा मला ओळख करून देतो. तर चला बाय बाय. इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो करा, इथे तुम्हाला ID मेन्शन दिसत असेल. तर चला भेटूया पुढच्या प्रवासात, काय होतं बघूया. लोक मी आहे ना त्यांची वाट बघतो. हे आहेत आशा आहे ना, आशा आहे NGO आहे, ते NGO चालवतात. आणि आम्ही चाललो आहे आता. मॅम आपण कुठे चाललो आहे? ठाणे हॉस्पिटल. हाँ, तो अभी हम लोग जा रहे हैं टाटा हॉस्पिटल, कैंसर हॉस्पिटल में. तर चला मी तुम्हाला पुढचं काय दाखवतो. खूप टेरिफिक असणार आहे, मजा येणार आहे. चला दाखवतो. मजा म्हणजे सगळा इमोशनल कॉन्टेंट आहे आजचा. तो चलो हम लोग जाते हैं अभी, आप लोग देखते रहो. मित्रांनो, आम्ही आत्ताच एक अशी गोष्ट घेतली जी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगणार आहे. मॅम आपण काय घेतलं? लड़की के लिए हम लोग ने फ्रॉक लिया। हाँ, वो कौन सी लड़की है वो आपको आगे दिखेगा. मैं अभी बताऊंगा ना तो सारा मजा चला जाएगा. तर चला बघूया पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे. कारण की मजा येणार आहे. मजाच बोलते मी सारखं, सॉरी इमोशनल असणार आहे खूप. दाखवतो तुम्हाला. तुम्हाला मगाशी तुम्हाला हा पुढचा व्हिडिओ बघून कळत असेल की आम्ही कुठे आले. तर आम्ही आता भेटणार आहे एका काकांना. तर चला त्या काकांना तुम्हाला पण भेटू. हेलो, कैसे हो? क्या नाम है आप? हेलो, आपका नाम क्या है? मेजबिन। हाँ, मेजबिन। मेजबिन। आपको क्या हो बनना है बड़ा होके? डॉक्टर। ओह, डॉक्टर बनना है आपको बड़ा होके? तो कैंसर है, गांठ का कैंसर. तो अच्छा। हाथ में खाली नहीं है, छाती में भी फैला हुआ है. अच्छा। तो इसको ज़्यादा ट्रीटमेंट का खर्चा डॉक्टर ने बता रहे. हम कलकत्ता से, हम थोड़ा गरीब आदमी है, आया तो थोड़ा कोई ना कोई मदद के लिए मदद भी मिल जाएगा तो हमारा बच्चे का ट्रीटमेंट भी अच्छा हो जाएगा. अच्छा। तो हम लोग बहुत परेशानी है. 7 महीने से इसको डॉक्टर को दिखाते हमारा कुछ भी नहीं बचा है, ना खाने पीने का भी कुछ जुगाड़ पानी नहीं हो रहा है. तो बहुत तकलीफ में हूँ. तो इसका हाथ में
है और छाती में भी 3 जगह पे है। डॉक्टर बता रहे बहुत खर्चा आया, इतना खर्चा हम कहाँ से उठाएंगे, हमारा अभी बहुत तकलीफ है, इसके लिए बहुत परेशान है बहुत दिन से। अच्छा, तो आप मुंबई से हो या कहाँ मैं से हो? कलकत्ता से हूँ। तो आपका रहना पीना सब कैसे है? रहना पीना तो अभी मैं बांद्रा पे रहता हूँ। एक जान पहचान है, उसको बोला बच्चे का कैंसर है, थोड़ा मेरे को रहने के लिए थोड़ा जगह दो। ओके। तो उसने इसका पेशेंट का हिसाब से थोड़ा उसने जगह दिया है मेरे को रहने का। 2-3 महीना 3 महीना रखने के लिए बोला है। फिर भी वो देखता हूँ, अगर नहीं रखेगा तो फिर मेरे को थोड़ा अलग से कुछ रहने का जुगाड़ करना होगा। तो अभी कितना महीना और चलेगा इनका अभी तो ट्रीटमेंट? डॉक्टर बोला 8 महीना चलेगा और भी 8 महीना 8 चलेगा। महीना चलेगा। अच्छा ठीक है, आप बेफिक्र रहो, बच्ची जल्दी ठीक हो जाएगी। तो हमारे तरफ से छोटी सी मदद है आपके लिए, तो ये थोड़ी कुछ मदद है, आप कर लो। और हमसे जितना होगा हम पक्का आपकी मदद करेंगे। ये कपड़ा है, चाहिए फ्रॉक? आज रक्षाबंधन है ना? आज रक्षाबंधन है ना, आपके लिए फ्रॉक है। हाथ लो। मिलाओ, हाथ मिलाओ, हाथ मिला लो पहले। स्माइल करो। मित्रांनो, तर आम्ही आता एका ॲक्च्युली मी ह्या एनजीओसाठी व्हिडिओज वगैरे बनवतो आणि माझ्या मागं बघू शकता ती फॅमिली आहे। फॅमिली म्हणजे त्याचे वडील आहेत आणि त्या मुलीचे पप्पा आहेत, ते कोलकात्यावरून आले। आणि विषय असा आहे की तिला कॅन्सर आहे, छातीत कॅन्सर आहे, त्याच्यामुळं तिला आम्ही थोडीफार मदत केली आणि आज रक्षाबंधन आहे म्हणून तिला आज आम्ही हे पण दिलेले आहे, कपडे दिलेले आहेत गिफ्ट म्हणून। तर लिटरली डोळ्यात पाणी आलं। हे आमच्याशी 3-4 आठवडे झाले फॉलो बॅक घेत आहेत, पण लेकिन मी अवेलेबल नसल्यामुळे, त्या मॅडम अवेलेबल नसल्यामुळे आम्ही त्यांना भेटू शकलो नाही। आणि म्हणलं आज रक्षाबंधन पण आहे, दिवस पण चांगला आहे आणि बिचाऱ्याची त्या मुलीची मदत पण होईल, तिला आम्ही काहीसे पैसे पण दिलेत। तर चला मी तुमच्या इकडे येतो, नंतर आपण डिस्कशन करू ह्या गोष्टीवर थोडंसं जरा तुम्हाला दाखवतो। चला ध्यान रखो। डॉक्टर तो बोला, अभी मैंने पूछा है अभी क्या उसका ट्रीटमेंट का क्या हो रहा है। बोला अभी दूसरा केमो होने के बाद उसका जो फिर रिपोर्ट करेगा उसमें पता चलेगा कितना आगे बढ़ रहा है, कितना कम घाट है। इस हफ्ते बोलते हैं टाटा नंबर 1 है हिंदुस्तान में। हम मेरा हिसाब से तो अच्छा ट्रीटमेंट चल रहा है और बाकी देखता हूँ ऊपर वाला का हाथ में जो है, ऊपर वाला मैं तो उसका जिंदगी तो ऊपर वाला का हाथ नहीं छोड़ते। क्योंकि ये देख देख के ना मेरा ऐसा हो रहा है, आँख से आंसू आने लगा। क्योंकि ये खाली मेरा बच्चे अकेला नहीं, हजारों पेशेंट हैं। मैं तो जिंदगी में सुना था जो ये बीमारी ऐसा है जो किसी को भी ना दे, ऊपर वाला हमारा भी घर में, हमारा बाप दादा का किसी का भी नहीं है। हो गया, बेफिक्र रहो, हो जाएगी। बाय करो उसको।
फायनली मित्रांनो मी घरी आलेलो आहे आणि आजच्या पूर्ण रक्षाबंधनच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी नक्कीच टाटा मेमोरियल हॉस्पिटलचं जे काही दृश्य होतं ते सगळं दाखवलं आहे. बऱ्याच जणांनी बघितलं असेल, जेवढे मुंबईचे असेल तेवढ्यांनी बघितलंसुद्धा असेल. तुम्ही बघितलंच की खूप सारे लोक कर्नाटक, जळगाव, लखनौ ह्या साईडचे होते आणि बरेचसे जणांचं बघितलं तर कॅन्सरचे पेशंट खूपच होते, खूपच होते. त्या लहान बाळाची किडनी काढलेली, त्या लहान मुलीला 6 वर्षाची मुलगी मित्रांनो, तिला छातीचा कॅन्सर झालाय आणि तिला डॉक्टर व्हायचंय मोठं होऊन. आणि आपण ती त्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या जवळपास जरी गेल्या ना तरी पूर्ण आपल्या आयुष्याचा अख्खा धडा आपल्याला तिथे भेटतो. आपली लाईफ काय, आपण करतोय काय आणि त्या लोकांवर आज काय परिस्थिती आहे. जे मित्रांनो खरं सांगतो मला शूट नाही करता आलं. आम्ही 2 मिनिटासाठी तिथं होतो. फक्त एका ताईंनी विचारलं, ज्यांचं जे चेहऱ्याचं काढलंय ना पूर्ण, त्यांना विचारलं आम्ही की तुमचं काय प्रॉब्लेम आहे, कसं काय आहे. मी दाखवलं बघा तिथे. त्यांना आम्ही विचारलं की काय प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो 5 मिनटं पण नाही, 2 मिनिटात पूर्ण आम्हाला घेरलं होतं की आमची सुद्धा मदत करा. पण मित्रांनो एवढं पॉसिबल नाही आहे. नक्कीच मी ते तुम्हाला कॉन्टॅक्ट्स वगैरे सगळं देतो. आशा आहे ते एन्जॉय आहे. आम्ही खूप सारे, मी त्यांच्याशी जोडलेले खूप सारे व्हिडिओसुद्धा आम्ही त्यांच्या चॅनलवर अपलोड केलेत. त्यांचे व्हिडिओज वगैरे खूप सारे बनवलेत, बनवतोय. तसंच बाकी काय नाही. रक्षाबंधनच्या माझ्या सर्व बहिणींना खूप साऱ्या शुभेच्छा आणि नक्कीच तुमच्याकडून अशी कोणत्या गरजूंना जेवढी होईल तेवढी मदत नक्कीच करा. हा ब्लॉग ॲक्च्युली त्यासाठीच काढला होता. म्हणलं रक्षाबंधनच्या दिवशी काहीतरी नवीन आणि इन्स्पिरेशन, आयुष्याचा धडा शिकायचा असेल तर नक्कीच एकदा टाटा मेमोरियल हॉस्पिटलला व्हिजिट करा. तर मच्छरमध्ये येतोय. तर चला एंड करतो ब्लॉगला. असंच चॅनलसोबत कंटिन्यू राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय मराठी.